एव्हरीवन, तुमचं आपल्या सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। सो आज आपण पाहणार आहोत टेन्स हा टॉपिक, ज्यामध्ये आपण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत। ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूयात। टेन्स म्हणजे काय, तर टेन्सला आपण म्हणतो काळ, ज्याचे तीन प्रकार पडतात। एक म्हणजे तुमचं असतं प्रेझेंट टेन्स, एक असतं पास्ट टेन्स आणि एक असतं फ्युचर टेन्स। प्रेझेंट टेन्स म्हणजे आताचा काळ, जसं की तुम्ही आता लेक्चर अटेंड करतायत, काहीतरी मोबाईल यूज करतायत, तर हा तुमचा वर्तमान काळ आहे। पण तुम्ही काल काय केलं होतं हे तुमचं कशावर डिपेंड आहे, तर भूतकाळावर म्हणजे पास्ट टेन्सवर। आणि उद्या काय करणार आहेत, सो हे तुमचं आहे फ्युचर टेन्स, इट मीन्स भविष्यकाळ। ठीक आहे, सो 3 टाइप्स ऑफ टेन्स इथे आहे। टेन्स म्हणजे काय, तर बघा, टाइम ऑफ ॲक्शन म्हणजे टाइम, जी ॲक्शन आहे ती कशानुसार असते, तर टाईमनुसार असते। एखादी ॲक्शन आहे ती कशानुसार ठरवली जाते, टाईमनुसार। मग तो पास्ट टेन्स मधला आहे म्हणजे भूतकाळामधला आहे, वर्तमान मधला आहे की भविष्यकाळामधले, हे सगळं डिपेंड कधी होतं, तर तुमच्या ह्या 3 टेन्सच्या टाइप्समुळे। ठीक आहे, आता इथे देअर आर 3 टाइप्स ऑफ टेन्स। प्रेझेंट टेन्स ज्याला आपण म्हणतो वर्तमान काळ, पास्ट टेन्स ज्याला आपण म्हणतो भूतकाळ, फ्युचर टेन्स ज्याला आपण काय म्हणतो भविष्यकाळ। ठीक आहे, ओके, एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल। ओके, मग आता आपण इथे चेकआउट करणार आहोत प्रेझेंट टेन्स म्हणजे काय। तर बघा, अ वर्ब दॅट रेफर्स टू प्रेझेंट टाइम, दी वर्ब इज सेड टू बी इन प्रेझेंट टेन्स। आता ह्या प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला तुम्हाला पाठांतर पाहिजे। पाठांतर म्हणजे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट यूज होतं। बट वर्ब कोणत्या प्रकारची, वर्ब मध्ये सुद्धा टाइप्स आहेत। काही ठिकाणी वर्बचं सेकंड फॉर्म यूज केलं जातं, काही ठिकाणी वर्बचं फोर्थ फॉर्म यूज केलं जातं, काही ठिकाणी वर्बचं थर्ड फॉर्म यूज केलं जातं। बट कशा पद्धतीने यूज केलं पाहिजे हे तुम्हाला कळायला पाहिजे। ठीक आहे, म्हणून तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे। तर मग लक्षात घ्यायचं आहे, सब्जेक्ट आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येणारा वर्ब हा एकतर फर्स्ट फॉर्म मध्ये असणार, नाहीतर फिफ्थ फॉर्म मध्ये। ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, इथे एक्झाम्पल आहे, वी प्रिपेअर फॉर सिव्हिल एक्झाम। आता जर बघणार तर वी तुमचं काय आहे, आम्ही म्हणजे काय, प्रिपेअर फॉर, आम्ही काय करणार आहोत, सिव्हिल एक्झाम साठी प्रिपरेशन करणार आहोत। सो वी तुमचं आहे काय आहे, सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट लिहिलं। प्रिपेअर तुमचं काय आहे, मेन वर्ब आहे। मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे असतात। जसं की मेन वर्ब तुमचं काय, जसं की फॉर एक्झाम्पल टेक आहे, ठीक आहे, मेक आहे, आफ्टर देन इथे प्रिपेअर आहे, गिव आहे, एक्सेट्रा। ठीक आहे, हे सगळे तुमचे मेन वर्ब आहेत। पण हेल्पिंग वर्ब कोणते आहेत तुमचे, इज, एम, आर, वॉज, वेअर, हे तुमचे सगळे हेल्पिंग वर्ब आहेत। ठीक आहे, सो तुम्हाला कळायला पाहिजे की मेन वर्ब कोणतं आणि हेल्पिंग वर्ब कोणतं। ठीक आहे, आणि फॉर सिव्हिल एक्झाम हा तुमचं ऑब्जेक्ट झालं। दुसरं एक्झाम्पल आहे, दे अनाउन्स इट। आता दे तुमचा सब्जेक्ट, अनाउन्स मेन वर्ब आणि इट ऑब्जेक्ट। ठीक आहे, अशा पद्धतीने। ओके, आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, आता आपण बघितलं सिंपल प्रेझेंट टेन्स। ठीक आहे, आता पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स। ठीक आहे, असं आपण बघितलं ना, प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट नंतर प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, ॲज इट इज आपण काय पाहणार आहोत, पास्ट टेन्सचं पण सेम यूज करणार आहोत। पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय, आता आपण बघितलं सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ। आता आपण काय पाहणार आहोत, तर प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स। प्रेझेंट कंटिन्यूअस म्हटलं ना की तुमच्या सेंटेन्स मध्ये वर्ब ही आयएनजी फॉर्म मध्येच येते। 101% नेहमी आयएनजी फॉर्म मध्येच येणार। जसे की मी टीचिंग करत आहे म्हणजे आयएनजी फॉर्म म्हणजे काय आणि कंटिन्यूअस म्हणजे काय, तर एखादी आपण क्रिया, एखादी आपण ॲक्शन करतोय, ती आपली ॲक्शन आत्ता सुद्धा चालू आहे। जसं की आय एम टीचिंग यू, आय एम टीचिंग यू म्हणजे मी टीचला काय यूज केलं, आयएनजी फॉर्म, म्हणजे माझी जी ॲक्शन आहे ती चालू आहे ना, मी तुम्हाला आता शिकवत आहे। आणि यू आर लर्निंग, ठीक आहे, सो यू आर लर्निंग, यू आर लर्निंग नाऊ असं मी समजा बोलले, तर लर्निंग सुद्धा मी लर्नला आयएनजी फॉर्म लावलं का, कारण तुम्ही आता शिकत आहात। ठीक आहे, आय एम प्लेइंग, मी आता खेळत आहे। ठीक आहे, सो अशा पद्धतीने, किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण म्हणू शकतो, इथे आहे आता प्रेझेंट कंटिन्यूअसचा फॉर्म्युला। तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय, जसं आपण साध्या वर्तमान काळामध्ये आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करतो, नाहीतर वर्बचा 5वा फॉर्म। बट
प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये तुम्हाला काय यूज करायचे, वर्बचं आयएनजी फॉर्म. तर मग फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट एम इज आर मेन वर्ब आयएनजी फॉर्म. मग बघा आता इथे लक्षात घ्या, नाव, ॲट प्रेझेंट, ॲट दी मुमेंट. बघा ॲट प्रेझेंट आत्ताचं, ॲट दी मुमेंट आत्ताची जी मुमेंट आहे, दिस मॉर्निंग आत्ताची मॉर्निंग, करंटली किंवा रिसेंटली, दिस इव्हिनिंग, ॲट दी, त्यानंतर स्टील, हे सगळे तुमचे काय आहेत, तर हे सगळे तुमचे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मधली ॲक्शन आहे. ठीक आहे, ओके. सो इथे एक्झाम्पल आहे, इट इज रेनिंग हेवीली नाव. आता इथे काय दिलेलं आहे, रेनिंग म्हणजे पाऊस खूप जोराने पडत आहे आता. ठीक आहे, मग इट इज काय आहे, इट इज तुमचं, इट तुमचं सब्जेक्ट आहे, इज तुमचं काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, इज एम आर. ठीक आहे, इज तुमचं हेल्पिंग वर्ब, रेनिंग आहे वर्बचा आयएनजी फॉर्म, आणि हेवीली नाव हे तुमचं आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके, मी जसं सांगितलं, आय एम प्लेइंग क्रिकेट किंवा बॅडमिंटन. ठीक आहे, मग मी आता क्रिकेट खेळत आहे, म्हणजे मग मी इथे आयला सब्जेक्ट यूज केलं, एम हा तुमचं काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग तुमचं वर्बचं आयएनजी फॉर्म, आणि क्रिकेट हा ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने. ठीक आहे, सो तुम्हाला हा पॉईंट सुद्धा क्लिअर झाला असेल. ओके, सो आता आपण पाहणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स. काय पाहणार आहोत, पास्ट परफेक्ट टेन्स. ठीक आहे, आता आपण पहिली तर बात पाहणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स. पाहण्याआधी आपण पाहणार आहोत सिम्पल पास्ट. तर बघा एक असतं सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्सची जसं आपण प्रेझेंट, बघा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय करतो, जिथे सब्जेक्ट वर्बचं फर्स्ट फॉर्म किंवा फिफ्थ फॉर्म यूज करतो आणि ऑब्जेक्ट. ओके, त्याच प्रकारे जर सिम्पल पास्ट असेल तर तिथे तुम्ही सब्जेक्ट यूज करणार, इथे फर्स्ट फॉर्म आहे पण इथे सेकंड फॉर्म येणार आणि ऑब्जेक्ट येणार, म्हणजे झालेली घटना. ठीक आहे, जसं की मी इथे सी यूज केलं आणि इथे सॉ यूज केलं, तर सी तुमचं फर्स्ट फॉर्म आहे आणि सॉ तुमचं सेकंड फॉर्म आहे. आय सॉ देअर, मी तिथे पाहिले, म्हणजे माझी क्रिया झालेली आहे, ती भूतकाळामधली झाली. ठीक आहे, म्हणजे जी झालेली घटना आहे. ठीक आहे, मग इथे काय येणार, सॉ इथे यूज होणार. ठीक आहे, त्याच प्रकारे सिम्पल पास्ट कळलं. आता आपण पाहणार आहोत पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्टचा अर्थ काय होतं, बघा द प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज यूज टू डिस्क्राइब अ कम्प्लिटेड ॲक्शन इन द पास्ट हॅविंग सम. ठीक आहे, बघा इथे तुम्हाला दिलेला आहे प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला. सब्जेक्ट हॅव ॲज पास्ट पार्टिसिपल ऑब्जेक्ट. जसं की स्वाती हॅज बॉट अ कार. काय दिलंय, स्वाती हॅज बॉट अ कार. स्वातीने काय केली, कार परचेस केलेली आहे. मग स्वाती सब्जेक्ट आहे आणि हॅज तुमचं काय आहे बरं, मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे, आणि हा बॉट आहे, हा तुमचं हॅज तुमचं हेल्पिंग वर्ब आहे आणि बॉट तुमचं मेन वर्ब आहे आणि अ कार तुमचं ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, जसं की ही हॅज मॅनेज अ पार्टी. आता ही घटना झालेली आहे, जर मी फक्त मॅनेज यूज केलं असतं तर ते प्रेझेंटमध्ये आलं असतं, बट ईडी वापरलाय म्हणजे झालेली घटना आहे तर ती पास्टमध्ये येणार. मग सिम्पल सी बात आहे, तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, एखादी झालेली ॲक्शन आहे ती आपण पास्टमध्ये यूज करणार, एखादी चालू ॲक्शन आहे ती आपण कंटिन्यूसमध्ये यूज करणार, आणि एखादी आत्ताची क्रिया आहे ती सुद्धा कंटिन्यूसमध्ये यूज करणार. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत, बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. जसं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतं तसंच पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतं. बस फक्त चेंजेस एवढंच आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये काय असतं की एखादी क्रिया चालू आहे ती पुढे सुद्धा चालू असणार आहे, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे एखादी क्रिया झालेली आहे पण ती अजूनही चालू आहे. एवढंच तुम्हाला काय आहे, डिफरंट आहे. तर बघू शकता, सब्जेक्ट हॅज बीन, हॅव बीन, मेन वर्ब, आयएनजी फॉर्म, ऑब्जेक्ट फॉर सिन्स. जसं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स इज यूज फॉर अन ॲक्शन विच बिगॅन ॲट सम टाइम इन द पास्ट अँड इज. ठीक आहे, सो इथे आपण बघूयात पुढे. बघा जसं की इथे दिलेलं आहे तुम्हाला सिन्स, पॉइंट ऑफ टाइम, फॉर पिरियड ऑफ टाइम. तर तुम्ही इथे बघू शकता, कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असो किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, त्याच्यामध्ये तुमचं वर्बचं आयएनजी फॉर्म आलंच पाहिजे, हॅव बीन, हॅज बीन आलंच पाहिजे, आणि एक म्हणजे तुमचं फॉर किंवा सिन्स यूज होतो. फॉर एक्झाम्पल आता इथे दिलेलं आहे,
बघा आता इथे काय आहे, बघा शी डॅश अ बुक सिन्स 7 o'clock ऑफ दिस इव्हिनिंग. सो इथे आन्सर काय येणार आहे तुमचं, तर इथे काय दिलंय की शी डॅश म्हणजे ती कधीपासून रीडिंग करत आहे, 7 वाजल्यापासून. म्हणजे तिची जी क्रिया आहे ती आत्ता सुद्धा चालू आहे. म्हणजे हे कशामध्ये आलं पाहिजे, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये. मग फॉर्म्युला काय येणार, शी वॉज यूज करणार का, नाही यूज करणार. हॅज बीन यूज करणार का, येस शी हॅज बीन, कारण फॉर्म्युला तुमचा आहे शी हॅज बीन. आणि हाव कधी यूज करतो, जेव्हा प्लुरल सब्जेक्ट असेल तेव्हा. मग इथे हॅज बीन आलं, बाकीचं सेम तसंच. ठीक आहे. त्यानंतर मनीष डॅश इन दिस कंपनी सिन्स 1999. ठीक आहे. आता मनीष हा कधीपासून काम करतोय या कंपनीमध्ये, तर 1999 पासून. मग मनीष नंतर काय येणार, मनीष हॅज वर्किंग, इज वर्किंग, हॅज बीन वर्किंग. काय आलं पाहिजे, तर इथे काय येणार, मनीष हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 1999. समजलं सर्वांना, तर एवढंच क्लिअर करायचे तुम्हाला. आणि हे लक्षात ठेवा, सिन्स कशासाठी यूज होतो, पॉइंट ऑफ टाईमसाठी. बट समजा मी सीनचा वापर कशासाठी करू शकते, समजा मी सकाळपासून स्टडी करत आहे ते आत्तापर्यंत, मग माझा हा कोणता टाईम पिरियड आहे, तर पॉइंट ऑफ टाईम आहे, ज्याच्यासाठी मी सीनचा वापर करणार. ठीक आहे. बट किंवा माझं सकाळपासून डोकं दुखत आहे ते आत्तापर्यंत, तेव्हा सुद्धा माझा पॉइंट ऑफ टाईम यूज होणार. बट फॉरचा यूज कधी, समजा मी 3 वर्षापासून पुण्यामध्ये काय तर एज्युकेशन करते माझं कंप्लीट. ठीक आहे. मग 3 वर्षापासून म्हणजे ते तुमचं येणार आहे पिरियड ऑफ टाईम. ठीक आहे. क्लिअर दी पॉइंट. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत पास्ट कंटिन्यूअस टेन्स. सिंपल सी पास्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये सुद्धा काय करायचं, दिस टेन्स इज यूज टू प्रेझेंट अन ॲक्शन ॲज गोइंग ऑर बीइंग डन कंटिन्युअसली ॲट सम टाइम इन दी पास्ट. इथे बघू शकता पास्ट कंटिन्यूचा फॉर्म्युला, जिथे आपण सेम करतो सब्जेक्ट वॉज वर. जसं प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समध्ये आपण काय यूज करतो, सब्जेक्ट इज एम आर प्लस मेन वर्ब ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. त्याच प्रकारे सेम तसंच, फक्त चेंजेस काय होणार आहे, इथे इज एम आरच्या ऐवजी वॉज वेअर होणार, कारण हा पास्ट टेन्स आहे. ठीक आहे. बघूया तिथे. बघा आता इथे दिलेलं आहे शी जम्प ऑफ दी बस वाईल डॅश. काय येणार आहे, वाईल डॅश काय येणार, इथे इट मूव येणार. आता जम्प दिलेला आहे, सेकंड फॉर्म म्हणजे झालेली घटना आहे. सो वाईल काय येणार, इट वॉज मुव्हिंग येणार, इट हॅड मूव येणार, की नन येणार, की इट मूव. तर लक्षात ठेवायचं इट वॉज मुव्हिंग. ठीक आहे. त्यानंतर ही डॅश अ बॅथ वेन दी टेलिफोन रँग. सो इथे काय येणार, ही नंतर काय ना, वॉज टेकिंग, हॅड टेकन, की टूक. लक्षात ठेवायचे शी वॉज अ बॅथ वेन दी टेलिफोन रँग. ठीक आहे. अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर पुढे बघूयात. आता आपण पाहणार फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. ठीक आहे. सर्वांना माहिती आहे. आणि फ्युचर टेन्समध्ये आपण कशाचा वापर करतो, विल किंवा शालचा. तर मग इथे बघू शकता सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट शाल विल मेन वर्ब ऑब्जेक्ट. जसं की एक्झाम्पल आहे, रोहित विल मेक लॉट ऑफ रन्स. मग रोहित तुमचा आहे सब्जेक्ट, विल तुमचा आहे मेन वर्ब, मेक विल तुमचा आहे काय, मॉडेल आहे, आणि मेक तुमचं काय आहे, मेक तुमचा आहे मेन वर्ब, आणि लॉट रन हा तुमचा आहे ऑब्जेक्ट. सागर विल अनाउन्स इट. सागर सब्जेक्ट, विल मॉडेल, अनाउन्स मेन वर्ब, आणि इट ऑब्जेक्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता पाहणार आहोत फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. फ्युचर कंटिन्यूअस टेन्स म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं असतं कंटिन्यूअस बोललं की तिथे वर्बचा ING फॉर्म आलं पाहिजे. मग काय आलं, सब्जेक्ट शाल विल बी प्लस वर्बचा ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, टुमॉरो दिस टाइम आय विल बी टीचिंग टू दी स्टुडंट. म्हणजेच ही मी भविष्य काळामधली घटना सांगते की उद्या मी काय करत असणार आहे, तर स्टुडंटला शिकवत असणार आहे. ठीक आहे. मग लक्षात घ्यायचं, टुमॉरो दिस टाइम आलं सब्जेक्ट, आय विल बी टीचिंग टू दी स्टुडंट. ठीक आहे. स्वाती विल बी वर्किंग इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. आता स्वाती सब्जेक्ट, विल मॉडेल, वर्किंग मेन वर्ब इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. ठीक आहे. अशा पद्धतीने. ओके. ठीक आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यामध्ये आपली जी ॲक्शन आहे ती पूर्ण कंप्लीट झालेली असेल, किंवा
फ्युचरमध्ये जे माझे ड्रीम होते ते कंप्लीट झालेले असतील, तर हे कशामध्ये येणार? फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये. परफेक्ट इट मीन्स काय? तर एखादी घटना परफेक्ट झालेली असते. ठीक आहे, तर बघा, दिस टेन्स इज यूज टू रेफर टू ॲक्शन ऑर सिच्युएशन विच विल बी कम्प्लिटेड बाय अ डेफिनेट टाइम इन फ्युचर. ठीक आहे, डिफायनाइट टाइम इन फ्युचर. सो इथे बघा काय दिलं आहे? बाय नेक्स्ट वीक, बाय नेक्स्ट इयर. म्हणजे माझं समजा माझं ड्रीम कधी कंप्लीट होणार आहे? तर बाय नेक्स्ट इयर. हे मी पूर्ण श्युअरिटीने सांगते आहे. किंवा बाय एंड ऑफ द डे माझं पूर्ण होमवर्क कंप्लीट होणार आहे. किंवा बाय 2021 माझं मॅरिड होणार आहे. ठीक आहे, असं म्हणू शकतो. लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे, म्हणजे एखादी घटना ही परफेक्ट झालेली असते. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण सिम्पल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स यूज करतो, पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स यूज करतो, त्याच प्रकारे फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स सुद्धा असतं. तर त्याच्यामध्ये सेम फॉर्म्युला तसंच सेम येणार. बट आता इथे शाल विल यूज होणार. काय यूज होणार? शाल विल. एखादे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूसमध्ये आपण काय केलं? हॅज बीन किंवा हॅव बीन. पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्समध्ये काय केलं आपण? काय केलं? पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्समध्ये आपण कशाचा वापर करतो? हॅड बीनचा वापर करतो. त्याच प्रकारे फ्युचर टेन्समध्ये आपण शाल विल, हॅव बीनचं. मग इथे काय आहे? आय विल हॅव बीन वर्किंग हिअर फॉर 5 years. मग इथे काय दिलंय की आय शाल हॅव. आय तुमचं सब्जेक्ट, शाल हॅव बीन यूज केलं. ठीक आहे, हे एवढं यूज केलं तुम्ही. मेन वर्ब वर्किंग आहे, हिअर फॉर 5 years. दे विल हॅव बीन अस्किंग क्वेश्चन. दे तुमचं सब्जेक्ट, विल हॅव बीन यूज केलं. अस्किंग तुमचं काय येणार? मेन वर्ब आणि क्वेश्चन हा ऑब्जेक्ट. सरिता विल हॅव बीन परचेसिंग कार्स. ठीक आहे, सो सरिता काय कार परचेस करणार आहे. ठीक आहे, सो सरिता सब्जेक्ट, विल हॅव बीन यूज झालं, परचेसिंग आलं, मेन वर्ब आणि कार्स ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो अशा पद्धतीने. सो आय होप तुम्हाला हे पॉईंट समजले असतील अगदी चांगल्या प्रकारे. तर नक्की आपल्या सेशनला आत्तासुद्धा सर्वांनी शेअरिंग करायचे, सेशनला लाईक करायचं आहे. आणि ज्यांना काही सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा की कसं वाटलं, सगळ्या गोष्टी समजल्या की नाही. थँक्यू सो मच.